पाणी घे आणि जरा पाणी तोंडावर मार जरा. जा तोंड बिंड धुवून घे. हा पायावर थोडस पॅन्ट वर घे पाहिजे तर पॅन्ट वर येते तर वरती घे मग ते धुवून मग तिथेच लावूया. हा थोडस हाताने लाव पाणी येते मग तिथे मलम लावूया. ते ह्याला सांभाळावं लागतं. आता ह्याला ना काय गरज होती कुठून कसा आला लेपला मला कळलंच नाही. एवढाच झाप करणं आला म्हटलं जाऊ दे त्याला. क्या बात आहे. सूर्यनारायणचं दर्शन झालं. वा 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 शांत मस्त वाटलं मन प्रसन्न. भाई बाईक राईडला ना हे खूप महत्वाचं आहे. सूर्यनारायणचं जेव्हा आपल्याला दर्शन होतं आपल्या ते अरे हा बघ हे बघा मी जेव्हा राईडला जात नाही ना तेव्हा मी काय करतो बूट ना पॉलिश करून ना हे बघा बूट पॉलिश करून मी असं रॅप करून ठेवतो कॅरी बॅगने बघा असं. म्हणजे काय एक तर सेफ राहतात काय होणार नाही आणि थोडी लाईफ जरा त्याची वाढेल बस बाकी काय नाही. चला निघूया कारण वाजलेत बघा इथेच आता वाजले बरोबर 5:39. चला निघूया ना. हा झालं. चहा यांना चहा आणायला चहा पाहिजे होती. निघूया भाई. खूप कौस्तुभ भावाला खास घेऊन आलं ह्याच्यासाठी. उज्जैनला घेऊन जायचं आहे त्याला. ह्याला खास जबरदस्तीने घेऊन आलोय मी आज. हा म्हटलं चल काही करून आणि फर्स्ट टाइम बाहेर पडतोय बाहेर आणि म्हणून भाई बघ टॉप बॉक्स वगैरे खास बनवलाय त्याने राईड साठी. नाही रेग्युलर नाही भाई. त्याचा डोक्यात खूप दिवसावर विचार चालू होते पण ते आपल्याला बघून बघून मग तो जरा उत्साहित झाला. 60 किलोमीटर आहे. मला वाटतं पडग्यानंतर रोड चांगला आहे. फक्त आता एकच आहे मला वाटतं नवीन आपण 4-5 जणच आहोत बरोबर. आपल्याला जर कव्हर करायचं असेल म्हणजे रिटर्न आपल्याला 5:30 पर्यंत यायचं असेल तर नाही म्हटलं तरी आपल्याला थोडा स्पीड मेंटेन घेऊन आपली माहिती आपणच घ्यायची बरोबर. आम्ही आहोत आपले मागे असणार सगळे पण ओव्हरटेक करताना किंवा थोडंसं मागे सांभाळून सगळे असणार एक्सपिरियन्स आहे. माझंच काम होणार काय लागतं ते गडबड लावलं म्हणजे आम्ही पुढे थांबणार. आता इथून डायरेक्ट आता आपण इगतपुरीला थांबायचं घाटाच्या नंतर नाश्ता करायला. हा काय म्हणजे कशाला घाट संपला ना घाट संपल्या तिकडे लेफ्ट साईडला हॉटेल्स आहेत तिथे कुठेतरी एक थांबू. फक्त जास्त कोणी एकदम पुढे जाऊ नका कारण एक तर आपल्याकडे माझ्याकडे इंटरकॉम नाही आहे हे करायला कम्युनिकेशन करायला. गाईज खूप दिवसानंतर राईडला निघाल्यानंतर नवीन मंडळी पण आज भरपूर आली आहेत आणि आपल्याकडे आजच्या राईडला टोटल 10 बाईक आहेत. 10 बाईक. त्याच्यामध्ये नवीन जॉईन केलेले आहेत आपले आदित्य भाऊ. आदित्य आलाय आपला भांडूपवरून. तेजस आलाय सांताक्रूज आला. अरे बाबा बाबा भाई राजचा भाऊ निघाला. आणि तेजसची पल्सर आहे आणि आपलं सॉरी पल्सर आहे तेजसची आणि आदित्याची आहे ड्यूक 200 भाई. बाकी तर आपले R15 इकडे तर पल्सर युनिकॉर्न आला खूप दिवसानंतर आलाय आकाश भाऊ. आणि फर्स्ट टाइम आलाय आपला भाऊ आलाय कौस्तुभ भाऊ. हिमालय आहे इकडे माझी ॲडव्हेंचर. इकडे आदर्श भाऊ आलाय. जिक्सर भाऊ आले आपले गणेश भाऊ. आणि फर्स्ट टाइम आलाय अभिषेक. त्यामुळे खूप भारी वाटलं अशी नवीन जरा आली मंडळी की जरा आपल्याला पण मजा येते राईड करायला. आता इथून 160 किलोमीटर आहे. आम्ही डायरेक्ट थांबला नाश्ता करायला आता इगतपुरीला. वातावरण अजूनपर्यंत तरी ओके आहे पण 9 नंतर थोडंसं मला वाटतं गरमी चालू होईल त्यामुळे लवकर आपण कव्हर करू जरा. चलो फायनली निघालो आपण कल्याण बायपासच्या इथून. आले बऱ्यापैकी नवीन आपली फॅमिली आलेली आहे. फॅमिलीमधले काही मेंबर आलेत. बरं वाटलं जरा खूप दिवसानंतर नवीन जेव्हा आपले जे फॉलोअर सबस्क्रायबर जेव्हा येतात ना तेव्हा खूप बरं वाटतं कारण आपल्याला ते बघत असतात आणि कंटिन्यू कमेंट मला इंस्टाला मेसेज विचारे करत असतात की दादा परत राईड कधी होणार. पण ते फायनली आज आले. आता इथून थोडंसं पडग्यापर्यंत थोडंसं जाम भेटेल आपल्या हेवी गाड्या. पडग्यानंतर मला वाटतं ओके भेटेल रोड आपल्याला. मग आपल्याला थोडंसं स्पीड मेंटेन करायला भेटेल. हे बघा हे जे दिसतंय ना हे प्रदूषण हे लय बेकार आहे. आता नशीब माहीत नाही ते राहणारी लोक कमी दिसत आहेत पण हे बेकार आहे. आमच्या डोंबिवलीमध्ये पण एमआयडीसीत बेकार आहे एकदम. त्या दिवशी आता 4 दिवसापूर्वी काहीतरी आग लागलेली त्यामुळे हे खूप बेकार आहे बघा. ते काय माहीत नाही हे काहीतरी जळवत आहेत म्हणजे किती बेकार आहे. शी आपल्या सूर्यनारायण दिसत नाही अजून
मला आता जस्ट दिसलेले. कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले? हा तिकडे त्या साईडला दिसत नाही आहेत, झाडाच्या आडोशाला आहेत. पेट्रोल तर मला ओके वाटतंय आता. ट्रिप 0 गेलेली. फ्यूल तर एवढ्यात मी काय आता टॉपअप नाही करणार. 16 किलोमीटर बाईक चालली आतापासून. मला वाटतं अजून भरपूर बाकी आहे. 140-150 किलोमीटर आहे अजून. मी आता सध्या तर काय मॅप लावणार नाही आहे इगतपुरीपर्यंत. ऐक, नाश्ता केल्यानंतर बघू. सो मित्रांनो, मी सांगतो, कारण आम्ही ज्या ठिकाणी आज चाललो आहे ना नाशिकला, ते सिन्नरला चाललो आहे. आणि सिन्नरला ना एक असं मंदिर आहे महादेवाचं. हजारो वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. आणि खूप त्याची जी कोरीव काम आहे, त्या म्हणजे जे पण पांडवकालीन असेल किंवा माहीत नाही, हेमाडपंथी बांधकाम आहे, दगडी बांधकाम आहे. पण त्या दगडी बांधकामात जे कोरीव काम केले ना, त्याच्यामध्ये आध्यात्मिक काही गोष्टी त्याच्यामध्ये कोरीव काम केलेले आहेत. त्यामुळे ते आम्ही बघायला चाललो आहे. आणि बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे. मी खूप दिवसापासून ते इंस्टावरती यूट्यूबवरती बघत होतो. पण म्हटलं काही करून म्हटलं ह्या संडेला तो प्लॅन करायचा. तर म्हटलं ह्यावेळी जाऊ चला इकडे. कारण आपलं कळंबोली ह्या पनवेल साईडला खूप वेळा राईड होते, पण नाशिक साईडला आपली राईड होत नाही. पण नाशिक साईडला खूप काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे. त्यामुळे आता थोडंसं आता नाशिक आपण कव्हर करायचं, नाशिक साईड. ते ह्याला सांभाळावं लागतं. आता ह्याला ना काय गरज होती, कुठून कसा आला लेपला मला कळलंच नाही. एवढाच झाप करणं आला. म्हटलं जाऊ दे त्याला, क्या बात आहे. सूर्यनारायणचं दर्शन झालं. वा 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 वा, शांत मस्त वाटलं, मन प्रसन्न. भाई बाईक राईडला ना हे खूप महत्त्वाचं आहे. सूर्यनारायणचं जेव्हा आपल्याला दर्शन होतं, आपल्या एक शक्ती देतो आपल्या प्रवासाला. त्यामुळे तर खूप महत्त्वाचं आहे. दर्शन झालं नाही तर सूर्यनारायणचं, वा वा वा. मला ना आत्ता सर्दी थोडी कमी झाली आहे, नाही तर हालत खराब झालेली सर्दीने. कारण ह्या धुळींमुळे ना हालत खराब होते. बाहेर काय वाटत नाही, पण आमच्या सिटीमध्ये ना एवढी धूळ आहे ना, प्रत्येक ठिकाणी रोडची कामं चालू. खूप दिवसानंतर जेव्हा मित्र एकत्र येतो ना आपण, मित्र एवढं भारी फिलिंग असतं ना, ते खूप भारी वाटतं. माहीत नाही मित्रांनो, मला तर एक वाटतं की जे पण दिवस आहेत ना, ते हसत खेळत घालवा. कोणाचीच काही गॅरंटी नाही आहे. सध्या खूप बेकार दिवस चाललेले आहेत. म्हणजे कोणाच्या घरात प्रॉब्लेम आहेत, भावाभावाचं पटत नाही आहे, मित्र बाजूलाच राहिले. पण ह्याच्यासाठी पटत नाही आहे. काही लोकांचा गैरसमज होतो, काही लोकांचे काही प्रॉब्लेम असतात, ते म्हणजे एकत्र येऊन सॉल्व नाही होत, मग ते विषय वाढत जातात. पण ते मला तर वाटतं ना, गैरसमजापेक्षा एकत्र येऊन तो प्रॉब्लेम सॉल्व करा आणि विषय संपवून टाका. जेव्हा आपण गैरसमजात असतो ना, तेव्हा विषय वाढत जातो, गुंता वाढतो आणि तो कधी प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. त्यापेक्षा एकत्र या, काय प्रॉब्लेम असतील ना तिकडच्या तिकडे सॉल्व करा आणि विषय संपवा. भाई खूप कमी दिवस आहे आपल्या हातात. लाईफ असं नाही आहे, माणूस माहीत नाही कधी कोण जाईल, काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे सगळ्यात बेस्ट आहे, जेवढा टाईम भेटेल, जेवढा दिवस भेटेल तुम्हाला, तेवढा चांगला घालवायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तर म्हणतो ना, हसत खेळत राहा. तुमचे चांगले मित्र असतील, मित्रांसोबत टाईम स्पेंड करा, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, जेवढा मिळतोय तेवढा. काय झालं की हे आपले सगळे नवीन मागे थांबलेले, मग मी थोडं जरा मागे थांबलो, जरा त्यांना पुश केलं की बाबा चला चला चला, कारण हेच आपलं काम असतं. कारण जर आपण स्लो चाललं ना, मग हे मागचे पण मग आरामात चालतात. कारण आता बघा, आता जस्ट 50 किलोमीटर फक्त झाली आहे, अजून 100 किलोमीटर पळवायची आहे. त्यामुळे हे अशा ह्या स्पीडने जर चालवलं तर मला वाटतं आपल्याला रिटर्न 8-9 वाजतील रात्री घरी यायला. माझ्या पण बाईकचे ना टायर मला आता चेंज करावे लागणार. झालं 25 किलोमीटर साथ दिली मला टायरने, पण आता नाही, आता चेंज करावं लागेल. कारण ते आपलं बटनवाले टायर आहेत म्हणून ते काय वाटत नाही आहेत, पण ते झालं, थकलेत आता टायर माझे. त्यामुळे मला आता ते थोडंसं चेंज करून घेतले पाहिजे. बाकी तर सर्व्हिसिंग पण मला करायची आहे, ऑइल चेंज करायचं आहे. उज्जैनला जायच्या अगोदर ऑइल चेंज करावं लागेल. बाबा 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 बाबा, नशीब. ओव्हरटेक करताना ह्याच्यासाठी एकदम खूप म्हणजे डोळ्यात एकदम तेल टाकून ओव्हरटेक करावं लागतं. चला, झाली थंडी संपली बाबा. हो 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 भाई, कसारा घाटामध्ये फुल ब्लॉक. हे हेवी गाड्यावाले, अरे बाबा इकडे बंद पडलाय, तेव्हाच इकडे हे झालंय. काय करू नको, इकडेच टाकू. हेवी गाड्यावाले ना एवढे सगळे एकदम चिकटून चालतात हा, एकदम चिपकून असं, आणि पूर्ण ब्लॉक करून ठेवतात. आणि घाटात तर एवढा प्रॉब्लेम होतो मग ना,
भैया पुढचा चाललाय बघ हा वाला, हा कारवाला, त्याला लय घाई आहे, लय घाई आहे. हा 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 लय घाई आहे त्याला, खूप मगापासून हॉर्न कॅक 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 कॅक. हा चला भाई, कसारा घाटात तर आम्ही पोचलोय 8:21. 8 वाजता आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता, पण घाटामध्येच आम्हाला 8:30 वाजलेत. टोटल किलोमीटर किती चालली? 88 किलोमीटर चालली भाऊ. थंडी गायब झाली भाई, नाही तर या घाटात लय धुकं असतं सकाळचं संध्याकाळचं. मला वाटतं माझ्या ना यूट्यूबच्या संपूर्ण जर्नीमध्ये ना फर्स्ट टाइम माझ्या व्लॉगमध्ये असा हा ड्रोन उडणार आहे वरती, आणि आम्ही आज तो एक्सपिरियन्स घेणार आहे. स्पेशली मी, कारण आपण नेहमी दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये बघतो, पण आज माझ्या ब्लॉगमध्ये भाई, माझ्या व्हिडिओमध्ये आज ड्रोन उडणार आहे. आणि आज मला वाटतं नवीन रायडर जे येणार माझ्यासोबत आहे ते आज खुश होणार आहे 100%. काहीतरी वेगळं जरा, कारण नाही तर आपल्या राईडमध्ये सगळं प्लेन राईड होते. असं काहीतरी ते पाहिजे आपल्याकडे, असे ॲक्सेसरीज, गॅजेट, कॅमेरे असे पाहिजे भाई. 360 म्हण, ड्रोन म्हण, पण आपला काय पगार कमी पडल्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो. EMI आहे ना आपला भाऊ, EMI आमचं कसं पगार कमी आणि EMI पगार कमी, आम्ही पण EMI वर घेतला. तेच झालंय. नाही पण बाई घेतलास का, हे महत्वाचं आहे. आणि मग आज स्पेशली उडणार आहे म्हणून मी त्याला खास जबरदस्तीने घेऊन आलो. गाईज आता मी नाश्त्याला थांबतोय. 9 वाजलेत म्हणता म्हणता. 8चं प्लॅन होतं आणि हॉटेल मानसमध्ये आज आम्हाला नाश्ता करायचा आहे. ओके आहे, सगळे 4 व्हीलर दिसत आहेत, बाईक फक्त आपल्या. जाऊया ना, खाली आहे ना, जाऊया ना, चला. ड्रोन शॉट कसा वाटला ना कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यांना विचार कुठे पार्क करू, इथे ना, ठीक आहे चालेल. भाई आता ही घ्यायची काय? हा रे भाई, केवढा तर टाकी बघ केवढी आहे त्याची पुढचे. हे काय हे भाई, लाईट बघ लावलेत त्यांनी. अच्छा त्याच्यामध्ये पण हे आहे काय रस्सा? एवढा आहे? आम्ही पण मागवतो. अच्छा. एक गणेश भाऊ तुला मिसळ पाव दादा, एक अजून एक मिसळ पाव. एक मिसळ. हे तुमचं झालं ना, ऑर्डर दिली ना तुम्ही? भाई अशी ग्लास अशी काय लावली आहेत लाईन मध्ये? हे इकडे एक घे. मसाला. अच्छा अच्छा ते मग ते ठीक आहे ना. मग दुपारी तिखट खाऊ ना. काय झाले दुपारी? इंद्रायणी राईस आणि मटन रस्सा. ते माहिती आहे ना, आपण त्र्यंबकेश्वरला गेलो होते. त्र्यंबकेश्वरला गेलो तेव्हा आम्ही लकीली आम्हाला हॉटेल भेटलेलं, आणि ते जे हॉटेलमध्ये जो रस्सा त्यांनी ते बनवून दिला ना मटन, हा हा भाई खतरनाक. म्हणजे काळं मटन आणि चुलीवर दिलेलं बनवून. किती वाजता? 2:30 वाजता रात्री. म्हणजे असं लकीली कधीतरी भेटतं हॉटेल. भाई रॉकिंग वाटतो ना एकदम, रॉकस्टार. हा ओव्हर नाईटला पाहिजे, हा राईडचा माणूस नाही, हा नाईटचा माणूस आहे. ए सगळ्यांनी घेतलात ना मोबाईल आणि काय चार्जिंगला लावलेला ते? हा हा माझा गरीबाचा नाही होत. माझे बघतो व्हिडिओ ब्लॉग.
माझे हे माईक सगळे 200-300 रुपयाचेच आहेत. आता तरी हा एक JBLचा घेतलाय. नाही मी ते सेलोटेप का लावली माहित आहे, मी अशीच लावले का, कारण ही जी आहे ना इथे जॉईंट असतो ना तो कधी कधी इथून ना क्रॅक होतो. मग क्रॅक झाला ना काय म्हणून तुम्ही सेलोटेप मारून गेलो. गोप्रोचा प्रॉब्लेम काय माहित आहे, वायरलेसचे माईक गोप्रो नाही वायरलेस जे माईक असतात ना गोप्रोला ते नाही लागत. म्हणजे अच्छा हा लागेल काय, अच्छा ओके हा असं एकदम हे होणार, जाड होणार. हे आता पेट्रोल भरायचं नाही ना कोणाला, गणेशला भरायचं त्याला, तो पण तो पुढे जाऊ दे. हा गोंदेश्वर टेम्पल टाक सिन्नर गणे, तो पण तो पुढे जाऊन पेट्रोल भर. हा 67 किलोमीटर आहे ना, 66 सॉरी 66 66 आहे 66. आई ग चला. आपला नाश्ता करून निघाल्यानंतर एवढं गरम झालं ना बाबा बाबा, रोड असे ते तापलेत आता, हीट मारतंय खालून पण आणि वरून पण. आता त्यामुळे आता राईड करायची म्हणजे ना खूप विचार करून बाहेर पडावं लागणार ह्या गरमीमध्ये. थोडंसं आता पाऊस पडेपर्यंत आता लोक बिचारे पाऊस येणार कधी याची वाट बघणार. कारण ॲक्च्युली खरं आहे गरमीमध्ये नाही होत म्हणजे बाईकने फिरायला तर नाही मन करत. म्हणजे गरमीमध्ये 4 व्हीलर आपली असली असती तर बेस्ट झालं असतं. पण आपल्याकडे 4 चाकाची गाडी नाही आहे ना, आपल्याकडे 2 चाकाचीच गाडी आहे अजून. पण त्या 2 चाकाच्या गाडीवरनं पण खूप मजा येते, धमाल येते प्रवास करायला, काही बोला. सो आता आपण ज्या मंदिरात चाललो ना ते मंदिर इथून बरोबर 63 किलोमीटरवर आहे. 1 तास 27 मिनटं दाखवत आहेत. बघू आता आपली पोरं जशी खेचतील त्यावर अवलंबून आहे सगळं. पण 11 साडे 11पर्यंत पोचलो पाहिजे आपण, तर आपण रिटर्न 5 वाजेपर्यंत पोचू शकतो. बाकी आपल्या पडग्यानंतरचे रोड बेस्ट आहेत नाशिकचे, त्यामुळे काय त्याच्यात काय वाद नाही. त्यामुळे मजा येते गाडी चालवायला जरा. आता उज्जैनला जाताना जो माझा मित्र येतोय त्याचं टेन्शन आलं आहे मला, कारण थोडासा स्लो आहे, कारण त्याला जजमेंट येत नाही अजून. आणि आपल्याला कसं आहे प्रत्येकजण तेच आहे, सिटीमध्ये बाईक चालवणं वेगळं आणि हायवेला जेव्हा बाहेर येतो आपण ओपन रोडला तेव्हा बाईक चालवणं खूप कठीण आहे. खूप त्याच्यामध्ये डोकं शांत ठेवून ओव्हरटॅक करताना पण डोकं शांत ठेवून ओव्हरटॅक करावा लागतो. सिटीमध्ये आपण जे चालवतो त्याला स्पीड नसतो, आणि जेव्हा आपण चालवतो स्पीडमध्ये असतो. स्पीडमध्ये आपण ओव्हरटॅक करताना कसा करायचा, थोडा जरी आपला ओव्हरटॅक तो चुकला तर आपण 12च्या भावात जाऊ शकतो. अनिल भाऊ फुल जोशमध्ये असतो भाई, काही बोला. पल्सर आहे भावाची पण भाऊ फुल टचमध्ये असतो, टचमध्ये. कोणी पण किती पण पुढे जावा. आता मी ड्रोन शॉट जो घेतला ना तुम्ही जो बघितला, थोडा आमचा काहीतरी सेटिंग चुकली क्लॅरिटीमध्ये. फर्स्ट टाइम तो म्हणजे भरपूर दिवसानंतर त्यांनी ते काढला एक ड्रोन, त्यामुळे मला पण त्याची सेटिंग माहीत नाही. पण त्याला आता बोललो थोडी जरा क्लॅरिटीमध्ये चेंज केलं पाहिजे. 4K वगैरे ते त्याच्यात जाऊन थोडंसं परत एकदा उडवणार आम्ही पुढे जाऊन. मला वाटतं ना 2 महिन्यापूर्वी मी ना राहायला गेलेलो कुठे, राजूरला. तर राजूरला ना आम्ही इथूनच गेलेलो गोटी रोडने, म्हणजे हा सरळ आता गोटी रोडने जातो. आणि तो घाट वगैरे ना एवढा खतरनाक आहे ना मित्रांनो. मी रात्रीचा प्रवास केलेला, म्हणजे ॲक्च्युली तेव्हा व्हिडिओ वगैरे काय बनवला नाही. मी आणि मिसेस गेलेलो मैत्रिणीकडे तिच्या तेव्हा. पण तो जो रोड होता आणि जी थंडी होती बाबा खतरनाक. म्हणजे अचानक प्लॅन झालेला ॲक्च्युली, आम्ही तिच्या मैत्रिणीकडे गेलेलो. तर तो जो रोड होता आणि जो काय रोड बनवला आहे ना खतरनाक. आणि मला माहीत नव्हतं ह्या साईडला ते मंदिर आहे, आणि तेव्हा जर मला माहीत असलं तर मी तेव्हाच केलं असतं ते मंदिर. पण आता सेकंड टाईम मी ह्या रोडने चाललो आहे. मला वाटतं नाही पहिल्यांदा मी एकदा शिर्डीला का कुठेतरी गेलेलो तेव्हा पण ह्या रोडने एकदा मी आलेलो FZ घेऊन, त्याच्यानंतर आता हे. पण आता नाशिक साईडला आणि बाबा गरमी बघायला नको, खतरनाक गरमी असेल. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ हा थोडासा खडबडीत आहे रोड. नंतर ह्या पट्टा सोडल्यानंतर रोड एकदम मस्त बनवला आहे, सिमेंटचा बनवला आहे, पण छान आहे मग रोड. हा ब्रिज खूप जुना आहे. नवीन पार्टनर आहे ते जरा थोडे नाही आले वाटतं. आले ना 1 2 3 तो फक्त राहिला.
आले आले आले. हां अच्छा बाय. नाही आला आला हिमालयन पण आला. चल 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 तुमच्यासाठी थांबलेलो आम्ही. मागे आहेत म्हणून थांबलेलो आम्ही. अरे नाही रे माझं ना थर्ड गिअर नंतर डायरेक्ट फिफ्थ गिअर पडतो म्हणून मी थांबलेला. फिफ्थ गिअर पडतो. थर्ड नंतर फिफ्थ पडतो, फोर्थ नाही पडतो. तू लेस तुझे येतात कसे ते भाई? ते आतमध्ये खोचून ठेव. का माहित आहे ते अडकले ना गेअरला तर लय प्रॉब्लेम होईल. माझ्या आतमध्ये आम्ही आलो. आतमध्ये आल्यानंतर ना रोडचं काम चालू आहे बघा. ह्या साईडला सिमेंटचं काम चालू आहे, इकडे डांबरीकरण. म्हणजे हा रोड पूर्ण झाला की हा चालू होणार असं आहे ते. हा कोण आहे? अच्छा मला वाटलं रायडर आहे की काय. त्यामुळे इथे थोडंसं आता कन्फ्यूज झालेत. त्यामुळे आपले बरेचसे आपले रायडर मागे थांबलेत अजून. कारण कसं स्पीड कमी झाला लगेच. सिटीला आम्ही आल्यानंतर रोड एकदम पूर्ण असा आहे. म्हणजे ओके आहे रोड, पण काय मध्ये 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 काम चालू आहेत. त्यामुळे गाडी जेवढी पळवायची तेवढी पळवायला भेटत नाही आहे. ओके आता इथून 40 मिनटं दाखवत आहेत. किती किलोमीटर बाकी आहे? अजून 26 किलोमीटर आहे. मी हा रूटला तर पहिल्यांदाच आलो इकडे. म्हणजे मी राजूरला ना तिकडे मागून राईट आहे तर आम्ही राईट मारलं तिकडे घोटी रोडला. पण ह्या रोडला तर पहिल्यांदा फर्स्ट टाइम आलो. हे काय आहे? मका आहे का? हा मका आहे ना? हा बा बघ ज्वारी आहे की मका आहे? ज्वारी. अच्छा ज्वारी आहे. ज्वारी भाई ज्वारीची भाकरी. हा बघ. हा आता तो राईटला होता म्हणून. आईच्या गावात लय बाहेर आहे ते. हा मला वाटलं नुसता तो टेम्पोच येतोय. ते पाईप टाकलेले त्याने ते लोखंड ह्याचे. हा सिमेंटचे. नशीब म्हणून त्याने लेपला घेतली गाडी. हात त्याला हेच तर लपडा आहे ओव्हरटेक करताना. हा काय आपल्याला साईड देणार नाही वाटतं. काय करू? लेपला टाकू काय? लेपला टाकलं तर बस. अरे बाबा ऐक हा जरा उभा राहिलो बरं वाटलं रे बाबा. हा नाशिक. आपल्या नाशिकला मराठी चित्रपट जे आहेत ना जुनेवाले, भरपूर पिक्चरची शूटिंग इकडे झालेली आहे नाशिकला. खूप पिक्चरची शूटिंग झाले तिकडे. साधं कोणाकडे तुझ्याकडे आहे ना? हा होय. नाही मी पण थोडासा माझी पण वाचली. थंड काय आहे? अच्छा जिरा सोडा आहे काय? जिरा सोडा आहे. आणि काय आहे? स्टिंग आहे. ए जिरा सोडा आणि स्टिंग आहे पाहिजे तर. हा वॉटर पण आहे. मला वाटतं 7 ते 8 किलोमीटर फक्त. 7 ते 8 किलोमीटरवर मंदिर राहिलेलं आपलं ना. 7 ते 8 किलोमीटर मंदिर झालं. पण लफडा असा झाला आपला एक पार्टनर थोडासा टांगा पलटी घोडे फरार झाले. त्यामुळे थोडासा डगमगलाय. आम्ही अंदाज आला आम्हाला तर म्हटलं थांबूया. काय झालं असतं अर्जंटचं ब्रेक त्याने जर केले असतील ना ब्रेकिंग अर्जंट तर मागचं ते चाक थोडं स्किड झालं असेल. आणि दुसरी गोष्ट काय त्याने निगाड पण नाही घातली माहिती आहे का पायात. जॅकेट आहे पण निगाड नाही आहे. म्हणून मी बोलतो ना नुसतं जॅकेट घालून फायदा नाही भाई. थोडंसं हे वाटी वाचवली पाहिजे. खूप इम्पॉर्टंट आहे. हां ते पॅन्ट नसली झाले पण निगाड पाहिजे ह्याच्यासाठी. आता तो येतोय बघू. मला वाटतं लागलं नसेल जर ओके मध्ये पडला तर. पण आम्ही आता पुढे सावलीत थांबली. इथे प्रॉब्लेम काय झाला ह्या साईडला आलो पण सावली कुठे नाही. हा मोठा प्रॉब्लेम. झाड बघतोय एक कुठेच नाही झाड. हे कुठेतरी दिसलं पण जिकडे आलो त्याच्याकडे बिचाराकडे उसाचा रस पण नाही, लिंबू सरबत पण नाही. आणि इकडे ह्यांच्याकडे आज धुलीवंत नाही बघा कसे रंगलेत बघा. थोडं उसाचा रस भेटला तरी पण भारी झालं. हे काय आहे? नाही लस्सी नको आम्हाला. असं सोडा बिडा पाहिजे होता. तो सोडा पाहिजे आहे ना तुला? जलजिरा
मग कसा काय एक्सपिरियन्स कसा हा कसू भावा एक्सपिरियन्स कसा का एक नंबर तरी थोडा आम्ही आज ना खूप स्लो आलो म्हणून लेट झालाय तर आम्ही एवढ्यात मंदिरात पोहोचलो असतो फक्त इथे आल्यानंतर थोडं रोडचं काम चालू आहे ना तिथे पळवायला भेटले ना व्यवस्थित आवडलं माहिती आहे काय म्हणजे गाडी ज्या पद्धतीत लावलेत ना जबरदस्त लावलेत प्रत्येकाने म्हणजे एकाने पण आपलं मागची बाजू पण ठेवली नाही म्हणजे प्रत्येकाने सावलीत लावण्यासाठी कसे ऍडजस्ट केलेत बघ हा ह्याच्या तोंडासमोर आलाय तो तिकडे तो एकदम बरोबर लागून एकदम चिपकून उभा आहे हा पण मागे होता त्यांनी थोडा पुढे घेतला तो फक्त उन्हात उभा राहिला तो बिचारा ड्यूबवाला हा तो मला सावली नको मी आपला बाहेरच राहतो हे पण हे कुठे आलं पण समजत नाही कुठल्या ह्याच्यात नाही गोटी कुठे तिकडे राहिला भाई हा अच्छा कारण मी जुन्नरला गेलो ना जुन्नरला हा मग इथूनच आलेलो मी तेव्हा काय झालं आकाश भाई चौकास आरामध्ये थांब जरा पहिले काम पाणी पिऊन घे जरा पाणी पिऊन ते मला वाटतं ना हे बघ इथे ना अशी पडली काय गाडी हा तीच बोलते इकडे पडली ना या साईडला इथे थोडस स्क्रॅच आहे हरचटलंय जाऊ दे सोड ते मरू दे गाडीचं मरू दे ते काम कर हेल्मेट काढ पाणी पिऊन घे जरा पाणी बिनी पिऊन घे जरा लिंबू नाही ना लिंबू अजिबात नाही आहे लिंबूच नाहीये लिंबू तरी आहे मग लिंबू दे ना लिंबू दे आम्ही बनवतो साखर आहे साखर लिंबू साखर मीठ आले काय बनवतील लिंबू सरबत बनवतील एक ग्लास उसाचा रस ताई उसा रस भेटेल द्या ना दादा एक काम करे पाहिजे पहिला ती बस था आपण हे घेऊया थांब त्यांच्याकडे मलम घेऊया बस तू बस आधी पहिला पहिले घे पाणी घे आणि जरा पाणी तोंडावर मार जरा जा तोंड बिंड धुवून घे हा पायावर थोडंसं पॅन्ट वर घे पाहिजे तर पॅन्ट वर येते तर वरती घे मग ते धुवून मग तिथेच लावूया हा थोडस हाताने लाव पाणी येते मग तिथे मलम लावूया पाणी तोंडावर मार जरा ही जी आहे ना ही जुनी आठवण आहे आपली म्हणजे आम्ही शाळेत असताना ना म्हणजे 1 रुपयाची ही फक्त एक पॅप्सी आहे पण ते 1 रुपयाच्या पॅप्सीसाठी आम्ही घरातून 2 रुपये घेऊन जायचो खिशातून शाळेत जाताना एक आणि शाळेतून येताना एक पण ती पॅप्सी खायला जी मजा यायची ना दिवस आम्ही इथे थांबलेलो ते फ्रीज उघडून बघितलं ते होते सगळ्यांनी आपल्या पोरांनी घेतलं ज्यांना जुन्या आठवणी जाग्या झाल्या त्यांनी ती मजा वेगळी होती पॅप्सी कुल्फी ती कुल्फीवाला सायकलवाला घेऊन यायचं ती म्हणजे त्या आठवणी आहेत त्या अजून पण जिवंत आहेत माझी पॅप्सी वितळली तो आता जॅकेट काढल्यानंतर किती टाईट केलं जॅकेट लूज आहे मेरा एक पेड़ नकली है मैं सबसे बड़ा हे तुमचा स्वतःचा आहे हो शेतातला ऊस बाहेर अच्छा विकतच घेता तुम्ही पण इकडे ऊसाची शेती कमी आहे काय अच्छा म्हणजे इकडे ज्वारी मका जास्त अच्छा हा इंद्रायणी राईस पण तुमच्या इकडेच 12:30 वाजता आम्ही पोहोचलोय सिन्नरमध्ये गोंदेश्वर मंदिरामध्ये अजून पण मंदिर कुठे दिसत नाहीये पण काय प्रवासात कुठे कधी वेळ जाईल सांगू शकत नाही आपला अक्षय भाई पडल्यामुळे थोडा तिथे टाइम गेला आपला दादा अच्छा इकडे आहे का गोंदेश्वर सरळ ना ओके आपला अक्षय भाई पडल्यामुळे तिकडे आमचा अर्धा ते पाऊण तास गेला तो येईपर्यंत मग त्याला थोडंसं आम्ही फ्रेश केलं जरा थोडंसं घाबरल्यासारखा झाला तो ॲक्च्युली पडल्यामुळे स्लीप झाली तर त्याच्यामध्ये टाईम गेला नाही तर आमचं 10-11:30 टार्गेट होतं की म्हटलं 11 11:30पर्यंत पोचू 1 तास मंदिरामध्ये आपल्याला जाईल त्या हिशोबाने इकडे आज होळी आहे भाई
इकडे राईट आहे. अच्छा भाई डेंजर आहे, विषय गंभीर आहे हा. मंदिराकडे जायचं, मंदिर आतमध्ये आहे ह्या साईडला. हां आणि हां पुढे म्हणजे एकदम गावागावातून रोड गेलाय हा. हा बा आपण इथून पण आलो असतोय बघ. हां भाई पूर्ण ओपन आहे रे, ओपन स्पेस आहे भाई हा ना. आणि ओपन ते सोड भाई, हजारो वर्षापूर्वीचं म्हणजे विचार कर, महाराजांच्या पहिल्या काळाचा आहे विषय हा. हम्पी पण काही नाही म्हणजे विचार कर कधीचं मंदिर आहे भाई. मग तेच बोलले ना, आध्यात्मिक रामायण बिमायण जेव्हा महाभारतातले कोरीव काम इथे केलेले आहेत. खूप जुनं आहे भाई, खूप जुनं आहेत. कुठे ए इकडे ए. चला फायनली पोचलो, 1-2 मिनिटात भेटतो तुम्हाला. मंदिरात पोचलो, बरोबर 12-12:30 वाजले. आमचं टार्गेट होतं 11पर्यंत पोहोचू. पण आपला अक्षय भाऊ थोडासा स्लिप पडल्यामुळे थोडा आमचा तिकडे अर्धा-पाऊण तास गेला. पण हे मंदिर नाशिक जिल्ह्यात ना सिन्नर गावात आहे. आणि मला वाटतं मुंबईवरून 150 ते 160 किलोमीटरवर हे मंदिर आहे. कडाक्याचं ऊन आहे, आजूबाजूला अजिबात झाड नाही आहे, त्याच्यामुळे ऊन कडक आहे. पण मंदिर बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं. कारण हे मंदिर मला वाटतं 10व्या-12व्या शतकातलं हे मंदिर आहे. आणि हेमाडपंथी बांधकाम मंदिर आहे, काळ्या दगडात कोरलेलं मंदिर आहे. मला वाटतं आध्यात्मिक काही विषय आहे हा. आम्हाला ह्याची एवढी काही हिस्ट्री माहीत नाही, पण हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे. म्हणजे विचार करा, आपल्या महाराजांच्या पहिल्या काळातला हा विषय आहे. पण मंदिर एवढं कोरीव काम केलं, ह्याला बाकीच रिनोव्हेशन काहीच नाही केलं आहे, जसं आहे तसं आहे. म्हणजे जे दगड वापरले आहे त्या दगडात देवदेवतांचे जे काही म्हणजे आठवणी आहेत ते दगडात कोरलेले आहेत त्या लोकांनी. पण ते अजून पण जिवंत आहेत आणि आपल्याला आज बघायला भेटतं आमच्या पिढीला. आणि आमच्या मला वाटतं मागच्या पिढीला पण बघायला भेटेल असं हे मंदिर त्या लोकांनी बनवून ठेवलं आहे. आणि आपल्याला आज बघायला भेटतं. ही आम्ही खूप नशिबान आहोत की आम्हालाच बघायला भेटतं. आणि त्या राईडच्या माध्यमातून, राईडच्या त्या विषयात आम्हाला हे मंदिर एक्सप्लोअर करायला मिळालं. खूप दिवसापासून आमच्या डोक्यात होतं की ह्या मंदिरात जायचं. खूप छान आहे. आणि आम्हाला गर्दी पण इकडे मला वाटतं व्हिडिओसाठी वगैरे अलाव नाही आहेत, पण तुम्ही जर विचारून जर बोलून आतमध्ये आलं तर अलाव आहे. तर आता आम्ही आतमध्ये अजून गेलो ना, आता पहिले आतमध्ये जातो. सगळे बॅग वगैरे आतमध्येच आणले, कारण बाहेर अजिबात काय स्टॉल नसल्यामुळे आम्ही सगळे आतमध्येच घेऊन आलो आहे. सगळं आम्ही इकडे ठेवलं आहे. फक्त आता बाकी आम्ही अर्धा-1 तास फक्त आपण जरा इथे थांबू आणि मग निघू ना. पार्वती पते हर हर महादेव. इथून आहे ना, इथून प्रवेश आहे असं. इथून जायचं आणि इकडून बाहेर यायचं. नाही, हे नंतर पहिलं ह्याचं दर्शन घ्यायचं, मग इकडे जाऊन इथे मंदिर घ्यायचं. हे सूर्य मंदिर एक आहे, मला वाटतं गणपती मंदिर एक आहे, असं काहीतरी 3-4 मंदिर आहेत ते. हां हर हर महादेव. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे असलेले गोंदेश्वर मंदिर हे सुमारे 1000 वर्षापूर्वीचे प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील काळ्या दगडात बांधलेले असून महाराष्ट्रातील अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक मंदिरापैकी एक मानले जाते. असे मानले जाते की हे मंदिर यादव काळात इसवी सन 11व्या-12व्या शतकात बांधले गेले. काही कथानुसार यादव राजांनी भगवान शिवाच्या भक्तीपोटी हे मंदिर उभारले. स्थानिक कथेनुसार एक राजा युद्धात विजय मिळवून परत आल्यावर त्याने भगवान शिवाचे आभार मानण्यासाठी हे भव्य मंदिर बांधले. त्यामुळे या मंदिराला गोंदेश्वर शिव असे नाव पडले. मुख्य मंदिर भगवान शिवाचे असून भोवती विष्णू, गणपती, सूर्य आणि देवी यांची छोटी मंदिरे आहेत. संपूर्ण मंदिर
काळ्या दगडात कोरलेल्या सुंदर शिल्पांनी सजलेले आहे. मंदिराच्या भिंतीवर रामायण, महाभारत आणि विविध देवांची शिल्पे कोरलेली दिसतात. मित्रांनो, मंदिर अप्रतिम आहे. माहीत नाही, मी ह्याच्यामध्ये बघत होतो, व्हिडिओमध्ये, रीलमध्ये मी बघायचो, पण आज आम्ही प्रत्यक्षात आल्यानंतर जे मंदिर बघितलं ना, की त्याचं जे कोरीव काम आहे, कोरीव काम तुम्ही जे बघितलात ते अप्रतिम आहे. म्हणजे देवदेवतांचे जे काही आठवणी आहेत ते कोरलेले आहेत त्या लोकांनी, आणि जे हजारो काय, मला वाटतं जास्तच वर्ष झाली ह्या मंदिराला. सगळ्यात महत्त्वाचं मला आवडलं की जे आहे तसंच हे मंदिर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही असं रिन्युवेशन केलं नाही किंवा आता काही असं त्याच्यामध्ये काय कोरीव काम किंवा अजून काही जास्त एक्स्ट्रा काय असं केलेलं दिसलं नाही. जसं आहे तसंच दिसलं. थोडंसं लांब आहे नाशिकच्या, म्हणजे नाशिकमधून आतमध्ये आहे. रोड छान आहेत, त्यामुळे आमचा प्रवास पण छान झाला. पण आता आम्ही डायरेक्ट जेवून डायरेक्ट निघणार आहोत, कारण आम्हाला 5-5:30 पोचायचं आहे. तर मी सजेस्ट नक्की करेन, जर एक संडे तुम्ही राईड जर करत असाल तर सिन्नर साईडला एकदा आलात तर ह्या मंदिरामध्ये नक्की एकदा दर्शन द्या. खूप भारी मंदिर आहे आणि मजा आली खूप जरा नवीन मुलांसोबत. मंदिर तर खूप भारी आहे. आता आमचे झाले, अजून पण फोटोग्राफी चालू आहे बऱ्याच लोकांची. इथे प्रत्येक ठिकाणी ना बोर्ड लावलेले आहेत, हे बघा, की फोटो काढण्यासाठी मनाई आहे, पण मला वाटतं बऱ्यापैकी परमिशन हे लोक देतात. चलो निकलने का भी